मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देवोनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला देवध्यान रामकृष्ण महाराज ज्ञान देवध्यान रामकृष्ण
कृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती दया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. भगवान प्रभू रामचंद्रजींचं नित्य स्मरण करा. ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला घालून दिलेली प्रेरणा आहे ती प्रेरणा जपा. एकमेकांना भेटलं की राम राम म्हणा, जय श्रीराम म्हणा. राम राम नाही तर निदान जय श्रीराम. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजींनी ज्यावेळी रावणाचा वध केला, पौराणिक कथेचा संदर्भ आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींनी रावणाचा वध केला आणि भगवान प्रभू रामचंद्रजींचं आगमन ज्यावेळी अयोध्या नगरीमध्ये झालं त्यावेळी अयोध्येवासियांनी भगवान प्रभू रामचंद्रजींचं स्वागत केलं. गुढिया तोरणे उभारलेत, सडा संमार्जन केलं आणि भगवंताच्या नामघोषातच भगवंताचं अयोध्या नगरीमध्ये आगमन झालं. आणि तो दिवस म्हणजे आपल्या मराठी पंचांगानुसार, हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपला वर्षातला पहिला दिवस आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. म्हणून आपला पहिला दिवस आहे, वर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे. तो गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रजींचं भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम. श्रीराम जय